Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आपलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आलेली आहे। मुंबई पोलिसांनी एका आशा पित्याला अटक केली आहे जो गेल्या 5 वर्षापासून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता। नेमकं काय घडलं, कशी ही घटना समोर आली, काय त्या मुलीचं नेमकं म्हणणं होतं, ह्यावर आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी क्राइम ब्रांच युनिट 3 चे पोलीस निरीक्षक सदानंद येरेकरजी। सर, एक आरोपीला आपण अटक केलेली आहे, आपल्याच मुलीवर तो अत्याचार करत होता। काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कशा प्रकारे हे सगळं समोर आलं? काल दिनांक 10/2/2024 रोजी पोलीस स्टेशन ताडदेव येथे एक नाबालिग 17 वर्षाची मुलगी घरून निघून गेलेली आहे अशाबाबत एक तक्रार प्राप्त झाली होती। त्या याच्याने आम्ही युनिट 3 तर्फे समांतर तपास करत असताना आम्हाला सदरची पीडित मुलगी ही महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिळून आली। तिच्याकडे मिळून आल्यावर तिला आम्ही आमच्या स्टाफच्या सहाय्याने कक्ष कार्यालयात घेऊन आलो। कक्ष कार्यालयात घेऊन आल्यावर तिच्याकडे याच्या संदर्भाने विचारपूस घरातून का निघून गेली याबाबत विचारपूस केली असता तिने आम्हाला सांगितले की माझे वडील माझ्यावर तिच्यावर जेव्हा ती 12 वर्षाची होती तेव्हापासून अत्याचार करतात, शारीरिक अत्याचार करतात असे तिने आम्हाला आमच्या चौकशी अधिकाऱ्याकडे महिला चौकशी अधिकाऱ्याकडे सांगितले असता आम्ही तिचं सविस्तर म्हणणं ऐकून घेतलं आणि तिच्यावर आम्हाला विश्वास बसत नव्हता पहिले, पण ती म्हणे की तुमचा जर आमच्यावर विश्वास बसत नाही आहे सर, मी तुम्हाला माझ्याकडे काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ दाखवतो। तर तिने तो आम्हाला एक तिच्या बॉयफ्रेंडच्या मोबाईलमधून जो व्हिडिओ दाखवला आम्हाला, तर त्या व्हिडिओ जेव्हा आम्ही पाहिला तर खरंच ती घटना आम्हाला किळसवाणी वाटली आणि आम्ही ती घटना पाहिल्यावर आम्ही आमच्या वरिष्ठांना हे कळवून पोलीस स्टेशन ताडदेव येथे संबंधित तिच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तिच्या मुलीच्या FIR केला आहे। सर, वडिलांना अटक केली आहे का आणि त्याच्याकडनं काही सांगण्यात आलं आहे का? वडिलाला अटक केलेली आहे आणि त्यांनी गुन्हा केल्याबाबतची कबुली दिलेली आहे। सर, घरामध्ये अजून कोण होतं, म्हणजे वडिलांव्यतिरिक्त आणि मुलीने काही याबाबत कोणाला आधी सांगण्याचा प्रयत्न केला होता का? तिच्या घरामध्ये तिला 2 भाऊ, मोठे भाऊ आहेत 2, आई आहे, आई मतिमंद आहे। घरचं वातावरण तेवढं काय असं हे नाही आहे, म्हणजे फ्रेंडली वातावरण असायला पाहिजे तसं नाही आहे, त्याच्यामुळे तिने काय सांगितलेलं नाही। पण तिचा जो एक मित्र आहे त्या मित्राला तिने याबद्दल सांगितलेलं आहे। सर, आता पुढे काय, त्याची जो आरोपी वडील आहे त्याचं पोलीस कस्टडी आहे की ज्युडिशियल? पोलीस कस्टडी भेटलेली आहे, त्याच्याबद्दल पोलीस स्टेशन ताडदेव तपास करत आहेत। निश्चितच तर अतिशय धक्कादायक ही घटना जी आहे घडलेली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास जो आहे तो पोलिसांकडून सध्या केला जातोय। कॅमेरामॅन अनिकेत चव्हाणसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई।